हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता कृष्णा आणि दुष्यंत कारभारात लक्ष घालत आहेत आणि जोमाने आता त्यांनी गावाच्या विकासाला सुरुवात केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे समर आणि त्याची आई म्हणजे अनुसया हे आता दुष्यंत आणि कृष्णाविरोधात एक खूप मोठा कट रचत आहेत. आता नेमका कुठला कट रचला जातो आहे आणि काय घडतंय या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. आता आपण इथे पाहिलं की कृष्णा ही सरपंच झालेली आहे आणि त्यानंतर गावकऱ्यांना खूपच जास्त आनंद झालेला आहे. कृष्णा दुष्यंत सगळेच खूप खुश आहेत. तर आता इकडे गावकऱ्यांनी कृष्णाची मिरवणूक वगैरे सगळं छान करून झालेलं आहे, सगळा जल्लोष करून झालेला आहे. आता वेळ आलेली आहे ती कृष्णाने गावाच्या विकासाकडे, गावाच्या कारभाराकडे आणि कामाकडे वळण्याची. मग आता नवीन सरपंच निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीची लोक आता इकडे कृष्णाला भेटायला आलेली असतात आणि आता पंचायतीची लोक कृष्णाला म्हणत असतात की आजपर्यंत या गावाच्या सरपंच, या 5 गावांच्या सरपंच बाळजाबाई आढळराव रांगडे पाटील होत्या, पण बाळजाबाईंनी कुठल्याही पद्धतीचा विकास या गावाचा घडवून आणलेला नाही आहे. आता सरपंच बदललाय तर कमीत कमी आम्ही आशा बाळगतो की तुम्ही तरी गावच्या भल्याचा, गावच्या विकासाचा विचार कराल. आजपर्यंत बाळजाबाईंनी सगळ्या गोष्टींनी, सगळ्या बाजूंनी फक्त स्वतःचे खिसे भरून घेतले. बाळजाबाईंना कसलंही कॉन्ट्रॅक्ट दिलं, मग अगदी गावामध्ये रस्ते दुरुस्ती करण्याचं असो, गावामध्ये प्रत्येक दारात पाण्याचा नळ आणण्याचे असो किंवा लाईटीचे खांब उभे करण्याचे असो, बाळजाबाईंनी कुठल्याही पद्धतीचा विकास केला नाही. मधल्यामध्ये सगळे पैसे कायम गायब व्हायचे. बाळजाबाई या गावाला कधीच म्हणजे चांगलं काहीच करायच्या नाही. गावामध्ये जी काही प्राथमिक शाळा होती त्याच्यासाठी सुद्धा बाळजाबाईंनी आजपर्यंत काहीही केलेलं नाही आहे. तर आता तुम्ही बाळजाबाईंनी जे नाही केलं आहे ते सगळं करून दाखवा, गावाचा विकास घडवून दाखवा, अशी तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवतो. आमच्या अपेक्षेवरती खरं उतरा. ह्या गावकऱ्यांनी खूप आशेने तुम्हाला मतं देऊन निवडून आणलेलं आहे, तर त्यांच्या आशेला नवीन यश द्या, एवढीच काय ती तुमच्याकडे आम्ही विनंती करू शकतो. बाकी काय, सरपंच म्हणून काय काय काम करावं लागतं ह्या सर्व गोष्टींची माहिती ही तुम्हाला असेलच आणि तुम्ही ती योग्य पद्धतीने पारही पाडाल जबाबदारी, असंच आम्हालाही वाटतं. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, गावाच्या विकास करण्यासाठी खूप खूप भरभरून शुभेच्छा. आणि जर काही अडचणी असतील, अडथळे असतील तर जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आत्तापर्यंत हा सर्व लेखाचोखा बाळजाबाईंच्या ताब्यात होता, पण आता हा सर्व तुमच्या ताब्यात देण्यासाठी आम्ही आलोय, असं म्हणत आता पंचायत समितीची माणसं कृष्णा आणि दुष्यंतकडे सगळे कागदपत्र सुपूर्द करतात आणि त्यांना सांगतात आजपर्यंत बाळजाबाईंना या कामांसाठी जे जे काही फंड वगैरे अप्रूव्हल केलेत सगळ्याचे हिशोब यामध्ये नमूद केलेले आहेत. बाळजाबाईंनी आजपर्यंत किती पैसे खाल्लेत ह्याचा अंदाजसुद्धा तुम्हाला याच्यावरून येईल. आता हे सगळं ऐकून दुष्यंतला खरं तर खूप वाईट वाटतं, पण तरीही आता दुष्यंत कसंबसं स्वतःला सावरतो आणि म्हणत असतो तुम्ही काहीही काळजी करू नका, कृष्णा ही अगदी उत्तम काम करून दाखवेल, हा तुम्हाला माझा शब्द आहे. आजपर्यंत कृष्णाने या गावाचा विकास सरपंच नसतानाही केलेला आहे. गावातल्या प्रत्येकासाठी ती धावलेली आहे. मग आज जेव्हा तिच्या हातामध्ये पद आलं आहे तेव्हा तर ती नक्कीच आणखीन काहीतरी चांगलं करून दाखवेल ही मला खात्री आहे. त्याबरोबर लगेचच आता इकडे जी काही समितीची माणसं असतात ती म्हणतात बरं ते आता आपण भविष्यात बघूच, आता आम्ही निघतो, एवढं बोलून ती माणसं तिकडनं निघून जातात. आता माणसं तिकडनं निघून गेल्यावर इकडे कृष्णा ही एकटीच बसलेली असते. आता कृष्णाच्या मनामध्ये हजारो विचार सुरू असतात. कृष्णाला वाटत असतं हे सगळं मला जमल का, मी शिकलेली नाही, अडाणी आहे. आज जेव्हा त्या साहेबांनी माझ्या हातामध्ये फायली दिल्या तेव्हा दुष्यंत सरकारांनी त्या फायली उघडून बघितल्या, मला तर त्यातलं काय बी कळलं नाही, मला तर त्यातला एक बी कागद वाचता बी आला नसता, माझं कसं व्हायचं, अशानं मी ह्या गावचा कारभार कसा सांभाळायचो. बुद्धिमत्तेच्या आणि चांगुलपणाच्या, विश्वासाच्या बरोबरच शिक्षणाची जोडसुद्धा हवीच की हे पद राखण्यासाठी. इतक्यात आता दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो. दुष्यंत आता बघतो की कृष्णा मगापासून एकटी शांत गप्प बसलेली आहे. मग दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा काय ग, काय झालं, तू अशी गप्प आणि शांत शांत का बसलीस,
मगापासून नोटीस करतोय मी, तू काही एक शब्द बोलली नाही आहेस. जेवताना सुद्धा बंब्या तुला एवढे प्रश्न विचारत होता, पण तरीही तू त्याला तेवढं उत्तर दिलंस. काही झालंय का? तुला कोणी काही बोललंय का? त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला काही बी झालेलं नाही आणि कोणं काय बोललेलं बी नाही. मला टेन्शन आलंय बरं. त्यावर दुष्यंत म्हणतो, टेन्शन कसलं? आता निवडणूक झाली की. कृष्णा म्हणते, तेच तर. आता निवडणूक झाली. आता लोक ह्या गावची सरपंच म्हणून माझ्याकडं बघायला लागल्यात. लोकांचे प्रश्न, लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जेवढं चांगलं निखळ मन महत्त्वाचं आहे, लोकांची मदत करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, त्याचबरोबर शिक्षणाची बी जोड हवी की समजायला. माझं शिक्षण काहीच नाही आहे. मला आज जेव्हा त्या साहेबांनी तुमच्या हातात ते कागदपत्र दिली, ती फायला दिल्या, तेव्हा विचार पडला, मी काहीच शिकलेली नाही आहे, मी कसं करणार हे समज. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, अगं कशाला काळजी करतेस? जसं तू म्हणालीस की तुला शिक्षणाची गरज आहे, ह्या गावचा कारभार पाहण्यासाठी समजूतदारपणा, हुशारी, बुद्धिमत्ता याबरोबर शिक्षणाची जोड हवी, तशीच नवऱ्याबरोबर बायकोची आणि बायकाबरोबर नवऱ्याची जोडसुद्धा लागतेच की. मग मी असताना तुला काळजी करायची काय गरज आहे? कृष्णा, अगं मी कायम असणार आहे तुझ्याबरोबर, प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी. मग मी असताना तुला काय गरज आहे कशाची? आणि मी काही असं नाही म्हणत आहे की तू शिकू नकोस किंवा तू अशीच राहा. आता मी आहे ना, मग मी घेईन ना तुझा अभ्यास, मी शिकवेन ना तुला हळूहळू लिहायला, वाचायला. आता तू सरपंच बनली आहेस, मग हळूहळू तू शिकशील की. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार खरं बोलायला आहे? दुष्यंत म्हणतो, हो अगदी खरं. हळूहळू मी नक्की तुला काही ना काहीतरी लिहायला वाचायला शिकवेन, कमीत कमी इतकं तरी शिकवेन की तू बेसिक लिहू वाचू शकशील. त्यावर कृष्णा हे ऐकून खुश होते. मग दुष्यंत म्हणतो, चला झोपायला, उद्या सकाळी आपल्याला सरपंच ऑफिसमध्ये जायचं आहे, तिकडे जाऊन कामं करायची आहेत. मग दुष्यंत आणि कृष्णा जाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं वगैरे आवरून दुष्यंत आणि कृष्णा आता ऑफिसमध्ये पोहोचतात. तिकडे पोहोचल्यानंतर सगळे कृष्णाचं छान स्वागत वगैरे करतात. मग आता दुष्यंत आणि कृष्णा तिकडे फायली वगैरे तपासायला घेतात. आता फाईल्स वगैरे तपासताना कृष्णाला तर त्यातलं काही समजत नसतं, पण दुष्यंत हा मात्र कृष्णाला सगळं व्यवस्थित सांगत असतो. तो सांगत असतो की हे बघ, गेल्या महिन्यात बाळजाबाईंना गावच्या शाळेमध्ये अन्नदान करण्यासाठी 35,000 रुपयाची देणगी मिळाली होती. कृष्णा म्हणते, पर बाळजाबाईंनी गावच्या शाळेत अन्नदान केलंच नाही. ह्या महिन्यातलं गावच्या शाळेचं अन्नदान हे शिरपा तात्यांनी केलं. दुष्यंत म्हणतो, काय? त्यावर कृष्णाला तो विचारतो, पण त्यांनी का केलं प्राथमिक शाळेचं अन्नदान? जिल्हा परिषद शाळेत ते का देतील जेवण? त्यावर कृष्णा म्हणते, कारण बाळजाबाईंनी असा नियम बनवून दिलाय, दर महिन्याला चिठ्ठ्या उडविल्या जाणार आणि त्या चिठ्ठीमध्ये ज्या गावकऱ्याचं नाव येईल त्या गावकऱ्यांनी दर महिन्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 महिनाभर अन्नदान करायचं. त्यावर दुष्यंत म्हणतो, का पण? त्यावर कृष्णा म्हणते, कारण मधले पैसे त्यासनी खायला मिळतील ना म्हणून. आणि काय तर म्हणे गावकऱ्यासनी तेवढं पुण्य कमविण्याची संधी देतात त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बाप रे, आईने एवढं मोठं फ्रॉड केलं, ओ माय गॉड. त्यानंतर मग तो म्हणतो, आणि हे बघ, हे रस्ते बांधण्यासाठी आईला गेल्या वर्षी 25 लाख रुपये मिळाले होते. त्यावर कृष्णा म्हणते, गावचे रस्ते तर तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेत ना, काय लायकीचे आहेत ते? आता तरी कमीत कमी बरे आहेत, जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो. आणि मग तिथे त्याच्या लक्षात येतं की बाप रे, बाळजाबाईंनी किती फ्रॉड केलेत ते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता आढळराव यांना आता खूप जास्त आनंद झालेला असतो. त्यांना वाटत असतं की चला, आता कसं सगळं अगदी आपल्या मनाप्रमाणे घडत आहे. कृष्णा सरपंचसुद्धा बनली आणि त्याचबरोबर आता आपल्याला आपला मुलगा आणि बायकोसुद्धा मिळाली. मग आता आपण त्यांना भेटून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं पूर्वीगत करूया. आपण आता इकडे पुन्हा एकदा अनुसयाला घरी नेलं पाहिजे, समरलासुद्धा त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कृष्णा सरपंच झाली आहे, कृष्णालासुद्धा घरी परत आणलं पाहिजे. मग आता आढळराव अनुसयाकडे येतात आणि आता अनुसया आणि समर घरामध्ये बसलेले असताना आढळराव आता म्हणू लागतात, अनुसयाबाई, काय आता फक्त अशा बसूनच राहणार का? आता चला, सामानाची बांधाबांध करायला घ्या, आवराआवर करायला घ्या. अनुसया म्हणते, काय? त्यावर मग आढळराव म्हणतात, काय बरोबर बोलायलो आम्ही, आता आपल्या घरी जायचं नाही होय? आता फक्त आपल्याला अवकाश होता, ती म्हणजे ती बाळजा हरण्यापर्यंतचा. आता ती बाळजा हरली, आता कधी बी आपल्याला आपल्या घरी जाण्याची संधी घावू शकते.
समजलं का? म्हणून म्हणायलोय चला चला मस्त तयारीला लागा. आता आपल्या घरी जाण्याची, आपल्या घरात पुन्हा नव्याने तुमचा गृहप्रवेश करण्याची वेळ आली. तयारीला लागायला नको होय? तुम्हासनी तर म्या घरला घेऊन जाणारच आहे, पण त्याबरोबर कृष्णाला बी म्या थाटामाटात वाजत गाजत घराकडं घेऊन जाणार आहे. कृष्णानं घर सोडल्यापासनं ते घर अगदी रितं झालंय बघा. त्याबरोबर आता अनुसया म्हणू लागते तिला घरला आणायची काय गरज आहे? नाही म्हणजे तिचा काय संबंध या घराजवळ, इथल्या माणसांजवळ ना, असं मला तरी वाटायलंय. तिला कशा पायी घरला घेऊन जायची? काय गरज नाही म्हणतो तिला घरला घेऊन जाण्याची. ते घर आपलं आहे, तिथं आपण त्या सगळ्यात तिचं काय? त्यावर मग अढळराव म्हणतात अनुसयाबाई काय बोलायला आहे तुमचं? तुम्हासनी तरी कळायलंय काय? अहो कृष्णा त्या घरची सून आहे, दुष्यंत त्या घरचा लेक आहे, आणि कृष्णा आणि दुष्यंतचा सुद्धा त्या घरावर तेवढाच हक्क आहे जेवढा तुमचा, समरचा किंवा माझा आहे तेवढाच. त्यामुळं समरला जसं त्या घरात येण्याची संधी मिळायला हवी, तसंच दुष्यंतला आणि कृष्णाला सुद्धा मिळायला हवी नवं. आणि कृष्णामुळंच आज पावतर आपण इथं एकत्र आलोय. कृष्णामुळंच आपली एकी झाली, भेट झाली, आणि आपण आता कृष्णालाच घरला परत न्यायचं नाही वय. त्याबरोबर अनुसया म्हणते अहो एकी झाली ते समज बरोबर आहे, पण हे समज घडलं ते त्या दुष्यंतच्या आईमुळंच नवं. मग हे समज म्या कसं विसरू सांगा की तुम्ही? या समजाला त्या दुष्यंतची आईच जबाबदार आहे नवं. तिच्यामुळं माझ्या लेकाला कधी त्याच्या हक्काच्या बाचं पिरेम घावलं नाही. तिच्यामुळं माझ्या लेकाला एवढी वर्ष वनवास भोगायला लागला, आणि आता तुम्ही म्हणायलाय की तिच्या सुनाला आणि तिच्या पोराला घरला घेऊन जायचं वय. त्याबरोबर अढळराव म्हणतात अनुसया काय बोलायलाय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळायलंय काय? अहो लक्षात घ्या, दुष्यंत काय फक्त तिचा एकटीचा पोरगा नाही, किंवा आमचा बी पोरगा आहे. रांगडे पाटलांचंच रक्त त्याच्या अंगात बी खेळतंय. मग असं कसं करून चालेल? आणि तसं बी माझी अशी अजिबात इच्छा नाही की त्या दोन भावांमध्ये फूट पडावी. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे समर म्हणतो आई थांब. अढळराव जे बोलायल्यात त्यामध्ये काय बी चुकीचं आहे असं मला नाही वाटत. कृष्णाचे आपल्यावर लई उपकार आहेत, तिच्यामुळंच आपण आपल्या घरला परत जाऊ शकू. तिच्यामुळंच खरं तर आपल्याला आपला हक्क मिळणार आहे, आणि आपण तिचाच हक्क तिच्यापासून हिरावून घ्यायचा होय, हे मला बी अजिबात पटना झालंय. कृष्णा रांगडे पाटलांच्या घरची धाकली सून आहे, दुष्यंत रांगडे पाटलांच्या घरचा धाकला लेक आहे. काय बरोबर बोलायलो ना मी अढळराव? त्यावर मग अढळराव म्हणतात समर तुला नेमकं काय सुचवायचं या बोलण्यातनं? समर म्हणतो मला हे सुचवायचं आहे की आत्ता तुम्ही काय म्हणाल असा, तू कृष्णाचं स्वागत तुम्ही अगदी थाटामाटात करणार. कृष्णाला थाटामाटात पुन्हा एकदा तुम्ही रांगडे पाटलांच्या वाड्यावर नेणार. नाही ह्या समजाबद्दल माझी काहीच हरकत नाही आहे, कारण हे समजा केलंच पाहिजे. कृष्णाचा तो मान आहे, त्यात आता ती गावची सरपंच बी आहे. पण ह्या समजात माझं काय, माझ्या आईचं काय? नाही कमीत कमी गावातली जुनी जाणती लोक ओळखत तरी असतील की माझी आई तुमची बायको होती. पण माझं काय, लोक तर म्या तुमचा पोरगा हाय म्हणून मला ओळखतच नाही. मग माझं काय? माझं आणि माझ्या आईचं स्वागत बी तितक्याच थाटामाटात आणि जल्लोषात झालं पाहिजे. गावातनं आमची मिरवणूक निघायला पाहिजे, गावातल्या लोकांनी समजायला पाहिजे अढळराव रांगडे पाटलांचा पोरगा समर अढळराव रांगडे पाटील ह्यो पुन्हा आलाय, आणि आता तो रांगडे पाटलांच्या वाड्यावरती राहायला चाललाय, असं घडलं पाहिजे. त्याबरोबर पुढे आता समर म्हणतो जसा कृष्णाचा आणि दुष्यंतचा रांगडे पाटलांच्या वाड्यावर हक्क आहे, तसाच माझा बी हक्क आहे नवं त्या वाड्यावर. म्या बी थाटामाटात त्या वाड्यात यायला हवं की नको? नाहीतर लोकांनी कळणार कसं? तुम्ही आम्हासनी हे असं अंधारातनं घरला नेलेलं चालायचं नाही आम्हाला. काय बरोबर आहे नवं? न्याल नवं आम्हाला पण थाटामाटातच घरला परत. त्याबरोबर मग अढळराव आता निवृत्त होतात. त्यावर समर पुन्हा म्हणतो काय विचारायलोय आम्ही? त्याबरोबर मग अढळराव म्हणतात हे बघ त्या समध्या गोष्टी आपण वेळ आल्यावर ठरवू, आता ही वेळ नाहीये, बघू वेळ आल्यावर काय करायचं ते. आणि मग अढळराव तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता लगेचच इकडे समरला त्याची आई म्हणू लागते समर अरे काय करायलायस तू हे पोरा? कशापायी तुला त्या कृष्णीला आणि त्या दुष्यंतला आपल्या घरला घेऊन जायचंय? अरे त्या कृष्णामुळं त्या दुष्यंतमुळं जरी काय बिघडलं नसलं तरी त्या बाळजामुळं आपल्याला वनवास भोगावा लागलाय, आणि शेवटी ज्या आड्यात असतं ते पोड्यात येतच. त्यामुळं ज्या बाळजाबाईच्या पोटी त्या दुष्यंतनं जन्म घेतलाय ना, ती बाळजाबाई इतकी विषारी आहे म्हणल्यावर त्या दुष्यंतच्या अंगात बी थोडं तरी तिचं इश आलेलं असणारच ना. त्यामुळं मला तो पोरगा आपल्या घरात आपल्या प्रॉपर्टीत हिस्सेदार म्हणून नको आहे.
त्याबरोबर लगेचच आता समर म्हणतो, बरोबर बोललीस. काय म्हणलीस? आपल्या प्रॉपर्टीत हिस्सेदार नको आहे ना व आहे. हे बघ, कितीतरी वेळा त्या कृष्णीला भेटलोय. प्रत्येक वेळी तू जरी नोटीस केलं नसेल तरी म्या केलंय. त्या कृष्णीला जो गोड बोलेल की नाही, तो गोड बोलून तिचा काटा काढू शकतो. जो तिला वाकड्यात जातो किंवा जो तिला नडायला जातो का नाही, ती कृष्णी त्याला सोडत नाही. जोवर बाळजा तिच्याबरोबर चांगली होती, तिला बाळजाबद्दलचे सगळे गुण माहीत नव्हते, तोवर ती बाळजाच्या सोबत होती. पण जेव्हा तिला बाळजाचे खरं रंग समजले, तेव्हाच तर तिला बाळजाच्या विरोधात आवाज उठवायचं ठरवलं नवं. आहे आपल्याला फक्त प्रॉपर्टीची संबंध आहे. त्या घरात कोण येतं, कोण राहतं, काय करतं, ह्या समजा गोष्टींशी आपल्याला घेणं देणंच नाही आहे. मग उगाचच्या उगाच ज्या गोष्टीत आपला संबंध नाही, जिथं आपल्याला घेणं देणं नाही, तिथं आपण वाद घालायची गरजच नाही ना. तू काळजी करू नकोस. त्या प्रॉपर्टीवरती फक्त तुझा आणि माझा हक्क आहे आणि आपल्याच दोघांचा हक्क कायम राहणार. ती प्रॉपर्टी आपल्याकडनं कोण बी दुसरं हिसकावून घेऊ शकत नाही किंवा त्या प्रॉपर्टीवरती दुसरं कोणी हक्क पण सांगू शकत नाही. तू काळजी करूच नकोस. पुढं तुझा लोक हाय नवं, म्या समज बघून घेईन. आता एकदा का आपण त्या घरात गेलो की त्यानंतर पुढं काय करायचं ते समज बघू की. अजून आपण त्या घरात गेलेलो नाही. जोवर आपण त्या घरात जात नाही तोपर्यंत आपल्याला सबुरीनं आणि शांतीनंच समज घ्यावं लागणार आहे. कळायलंय नवं तुला मला काय म्हणायचं आहे ते? एवढी वर्ष धीर धरलायस आणि थोडे दिस. त्याबरोबर मग आता लगेचच तिकडे समरला त्याची आई म्हणते, होय समर, अगदी बरोबर बोललास बघ तू. बरं झालं तू तुझ्या बाणसमोर त्या दुष्यंतची आणि कृष्णाची बाजू धरलीस, नाहीतर म्या तर समदा गोंधळ करून ठेवला असता बघ. शाब्बास बाळा शाब्बास. असंच हुशारीनं आणि शितापीनं डोकं चालवत जा. समर म्हणतो, आहे अगं तुझ्याकडनं शिकलो आहे म्या. पर आता तू बाकीचा समजा विचार सोडून दे. काय करायचं, कसं करायचं, रांगडे पाटलांची प्रॉपर्टी आपण कशी मिळवायची हे समज म्या बघतो. तू फक्त तुझी काळजी घे. आज पावतर तू जे काही सोसलं आहेस, जे काही भोगलं आहेस ना, ते आता समज त्या बाळजाच्या वाट्याला आणून द्यायची वेळ आल्या. त्यामुळं तू फक्त आता खुश राहा. तू आता फक्त तुझ्या डोळ्यांनी बघ तुझा लेक काय काय करतो आणि कशी त्या बाळजाला जन्माची अद्दल घडवतो. तिला वाटलं होतं तिनं आपल्याला संपवलं, तिला पुन्हा मात करायला कोणी येणार नाही. पण आता तिला कळलं यो समर आढळराव रांगडे पाटील काय चीज आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.